चुकीचं केलंय मी, पण ठीक आहे. लोकांना इशारा समजला असेल तर काय म्हणतात, इशारा कॉफी आहे. विचारा कॉफी आहे. सो नमस्कार मंडळी, राम राम, जय महाराष्ट्र. तुमचं स्वागत आहे गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल आपली भाषा. माझं नाव आहे दर्शन कदम मी स्वप्नील कदम. आणि आपण चला सुरुवात करूया. काय काय घडामोडी झाल्यात कालच्या वर्ल्ड कपच्या डे मध्ये. कालचा वर्ल्ड कपचा डे हा खूप भारीवाला होता. कारण मोठ्या मोठ्या मॅचेस होत्या. काही काही मॅचेस अशा होत्या की आपल्याला वाटलं होतं की समोरची टीम अपसेट करून जाईल कदाचित, पण त्या टीमलाच अपसेट केलं गेलेलं आहे. सो आपण एक एक करून बघूया की कसं काय काय होतं, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपण हे बघणार आहोत की आम्ही जे सेलिब्रेशन केलं ते सेलिब्रेशन कोणाचं होतं आणि त्या मॅच मध्ये काय झालं. काय काय झालं आता ही खूपच मोठं मोठं झालं त्या मॅच मध्ये, पण आपण क्रमाने जाऊया. ठीक आहे. तर Okay. सगळ्यात पहिले जी आपण मॅच बघितली ती होती फ्रान्स वर्सेस सेनेगलची. आपल्या सगळ्यांना वाटलं होतं, एक तर सगळ्यात पहिले आपल्या दोघांचे पण प्रेडिक्शन चुकलेले आहेत या मॅच मध्ये. मला जास्त दुःख होत नाही त्या गोष्टीचं, कारण फ्रान्स ही मस्त खेळली आहे. फर्स्ट हाफ मध्ये असं वाटलं होतं थोडंफार की सेनेगल थोडी अपसेट करू शकेल का, कारण सेनेगलने जो स्टार्ट केला होता, जो काउंटर प्रेसिंग केलं होतं, ते एक नंबर केलं होतं. त्यांचा लाईनअप पण खूप छान होता. 4-3-3 चा लाईनअप घेऊन खेळत होते. सादिओ माने ऑफकोर्स सगळ्यात मोठा प्लेयर जो आहे, आणि तो त्यांनी प्रयत्न केला की जसा होऊ शकेल तसा फ्रान्सला अपसेट करायला, बट ऍट द एंड ऑफ द डे जेव्हा वर्ल्ड कप येतो तेव्हा एम्बापे येतो. एम्बापे येतो. पण मला काल मी एक कमेंट केली होती ह्या गोष्टीवर ना, की सादिओ माने इज दी महेंद्रसिंग धोनी ऑफ सेनेगल. बट एकटा माणूस, एकटा जीव सदाशिव किती वेळ? कारण का Almost कालच्या तसंच. गेम मध्ये तर तो एकटाच दिसला. म्हणजे ते Almost पण तसंच त्यांनी वाटत बरेच होतं. ट्राय केले होते. येस येस. त्याच्याने नाही झालं ते सेनेगलमुळे. आणि मला त्याचा डाऊट आला की सेनेगल अफकॉन कप जिंकली कशी? सेनेगलची मिडफील्ड खूप चांगली वाटत होती, पण सगळ्यात मोठी गोष्ट जी लॅक होत होती माझ्या हिशोबाने सेनेगलच्या टीम मध्ये, ती होती फिनिशिंग. फिनिश. त्यांचा जो नंबर 9 होता निकोलस जॅक्सन, हे त्याला नाही जमलेलं आहे. आणि ह्याच्या अगोदर पण तो चेल्सीमध्ये जेव्हा खेळत होता, त्याच्यानंतर तो बायर्नमध्ये गेला लोन ट्रान्सफरने, तेव्हा सुद्धा हीच शंका होती सगळ्या चेल्सीच्या टीमला सुद्धा की हा फिनिश करू शकेल का, हा नंबर 9 चा जॉब करू शकेल का. बट कालची मॅच बघितली, सेनेगल सोबत त्याला नाही जमत आहे. आणि सेनेगलला पाहिजे की अपटॉप पुढचा एक 9 नंबरचा जो जो स्ट्रायकर आहे, तो एक फिनिश करेल, तो एक चांगला गेम खेळेल, पण ते जमलेलं नाहीये निकोलस जॅक्सनला. आता ह्या दोन्ही टीमसाठी काय फ्युचर मध्ये? या फ्युचरमध्ये फ्रान्सचं फ्युचर तर आपण तसं पण बोललो होतो आपल्या प्रेडिक्शन व्हिडिओमध्ये की फ्रान्सची टीम ही सुपरस्टार्स लोकांची टीम आहे. एम्बाप्पे सगळे प्राईम कधीही काहीही करू शकतो. जे त्याने काल दाखवलंय, त्याचा जो दुसरा जो गोल होता, त्याने जो टॉप ऑफ द पोस्ट जो मारला होता, ओ हो 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 हो, काय गोल मारलाय त्याने. म्हणजे त्याने दाखवून दिलं की का आहे तो वर्ल्ड कप मध्ये फेवरेट. आणि फ्रान्समध्ये त्याचा फॉर्म कसाही असला, चॅम्पियन्स लीग किंवा ला लिगा मध्ये कसाही असला, तरी एम्बाप्पे वर्ल्ड कप मध्ये टर्न ऑन हो नेहमी 100%. होतो, नेहमी होतो. आणि त्याला फक्त काहीतरी कारण लागतं ट्रिगर होण्यासाठी. येस येस एकदा जर तो ट्रिगर झाला तर मग नाही बघत ते कोणालाच. येस. सेनेगल साठी काय? सेनेगलसाठी पुढचा रस्ता खूप टफ आहे. कारण ही मॅच तर त्यांनी केली, पण त्याच्यानंतर काय भरपूर क्वेश्चन्स आहेत त्यांच्याकडे पण. मेन क्वेश्चन आहे त्यांचं फिनिशिंग कसं होणार. त्यांचं डिफेन्स लाईन ओके होतं. एंडला थोड्याशा चुका झाल्या, बट त्या मॅनेजेबल होत्या. बट स्टील फिनिशिंग आणि जी टॉप मिडफिल्ड आणि जो स्ट्रायकिंग जो अबिलिटी आहे, ते एकदा संपवलं तर त्यांचे मॅक्सिमम प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होऊन जातील. परफेक्ट. मूव्हिंग ऑन अहेड. नेक्स्ट मॅच होती इराक वर्सेस नॉर्वे. ती मी म्हणेल इराक वर्सेस अर्लिंग हालंडच होती. हो, कारण अर्लिंग हालंडच सगळीकडे दिसत होता. सगळीकडे दिसत होता. पण अर्लिंग हालंड आहे, तो त्याच्या स्टॅचर नुसार, म्हणजे त्याचं जे एक वलय जे घेऊन येतो त्या हिशोबानेच खेळला तो. आणि त्याने दाखवून दिलं की तो का अर्लिंग हालंड आहे. अर्लिंग हालंड आहे. बाय द वे, अर्लिंग हालंडनी आता वाजलेत, आम्ही ही शूट करताना 10:30 सकाळच्या मॅचेस बघून झाल्यात. आणि अर्लिंग हालंडनी आता 1 तासापूर्वी एक स्टेटस ठेवला, त्याच्यामध्ये लिहिलंय मॅडमॅन मेसी. मेसी इज मॅडमॅन. मेसी इज मॅडमॅन. पण खरंच मेसी मॅडमॅन आहे. कारण आणि इराक आणि नॉर्वे बद्दल जास्त काही बोलण्यासारखं बोलण्यासारखं नाहीये. नाहीये. कारण नॉर्वे आम्हाला आमचा वेळ जास्त ठेवायचा आहे अर्जेंटिनासाठी येस. आताच्या शूट मध्ये. एनिवे, गोइंग अहेड, अर्जेंटिना वर्सेस अल्जेरिया. या आय एम सॉरी म्हणजे मला माफ करा सगळ्या माझ्या प्रेक्षकांनी की मी ही प्रेडिक्शन ड्रॉ म्हणून प्रेडिक्ट केली होती.
कारण आपल्याला कोणालाच माहिती नव्हतं की मेस्सीने काय विचार केला होता या मॅचसाठी. मेस्सी एक वेगळाच विचार करून आला होता या मॅचमध्ये. आपल्या सगळ्यांना असं वाटलं होतं की मेस्सी काय करू शकतो, मेस्सीची मेंटल कंडिशन कशी आहे किंवा मेस्सीच्या एजनुसार तो कसा खेळू शकतो. बट मेस्सी इज मेस्सी. हॅट्रिक मारून त्याने दाखवलंय की बॉस मी अजून आहे. वर्ल्ड कप इज बॅक. दिस इज वर्ल्ड कप. म्हणजे पहिला आपण ते डिबेट करतोय बाकीच्या गोष्टींमध्ये. आता मी बायस नाहीये टू बी व्हेरी ऑनेस्ट. एक टेक्निकल आणि टॅक्टिकल फुटबॉल रिव्ह्यूअर हे तेच म्हणेल की आपण इथे डिबेट्स करतोय. आल्या त्यांनी हॅट्रिक मारली आहे. त्याची एंट्री वर्ल्ड कप मध्ये येस. ही इज लास्ट वर्ल्ड कप आणि त्यांनी पहिल्याच मॅच मध्ये हॅट्रिक मारून सगळ्यांच्या आयब्रोज वरती झाल्या सगळे एकदम. म्हणजे माझ्यासाठी तर गुजबम मुवमेंट होते सगळे त्या गोष्टी. आणि त्याच्यामध्ये मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की त्यांनी पहिला गोल मारून तो रडलाय. येस. काय नक्की कारण आहे? कारण का त्यांनी मला वाटतं पोस्ट मॅच इंटरव्ह्यू मध्ये तो बोललाय की ही वॉज गोइंग थ्रू समथिंग विथ हिज फॅमिली. येस. काहीतरी घडलंय हे माहिती नाही अजून. नाही कुठे रिलीज झालाय ना कुठे. आता कदाचित त्याच्या बातम्या होतीलच, लोक बोलतीलच, विचार करतीलच की नक्की काय इश्यू झालाय. त्यांनी हे मेन्शनही केलंय कदाचित की तो म्हणाले की त्यांनी तिच्या टीमनी खूप सपोर्ट केलाय. पण तुला असं माहितीये का, हाच मेस्सी आहे. हाच मेसी. मेस्सी हा नेहमी असाच राहतो. मेस्सी हा लो की राहतो. कुठे शोषा नाही, कुठे ओव्हर द टॉप नाही किंवा कुठे असं माथेफिरूगिरी नाही, काहीच नाही. तो त्याचं काम करतो. आणि असं मला तर जेव्हा मॅच बघितली मी, तेव्हा मला असं वाटलं की मेस्सीने जो जिकडे लास्ट वर्ल्ड कप सोडला होता, तिथूनच हा वर्ल्ड कप सुरू केलाय. कारण करेक्ट. व्हेरी नाईस. तो त्याच फॉर्म मध्ये असं वाटतं की मध्ये 4 वर्ष गेलीच गेलीच नाहीयेत असं वाटतं. काल 2 दिवसापूर्वी फायनल झाली आहे येस. आणि ती कंटिन्यू करतात वर्ल्ड कप मध्ये. मला तुला विचारायचं आहे, अर्जेंटिना आणि अल्जेरियाच्या मॅच मध्ये अर्जेंटिना साइडचे 3 वीक पॉइंट्स आणि 3 स्ट्रॉंग पॉइंट्स. 3 वीक पॉइंट्स. आपण पहिले 3 वीक पॉइंट्स मध्ये येऊया, कारण स्ट्रॉंग पॉइंट्स आपल्या सगळ्यांना माहिती काय आहे ते. करेक्ट. वीक पॉइंट मध्ये आहे की मिडफील्ड थोडीशी केओटिक वाटली मला, की काहीतरी मिसिंग होतं. कारण एक फिनिशिंग पॉइंट त्यांचा मेसी होता, पण त्याच्यामध्ये थोडंसं लॅक करत होते. सेकंडली मला असं वाटतं की त्यांनी जे फॉर्मेशन केलं 4-4-2 ते खूपच जास्त अटॅकिंग होतं. ते कदाचित वेगळं फॉर्मेशन यूज करू शकले असते, मे बी 4-3-3 किंवा 4-2-3-1 जसं काही असेल ते. पण मेसी असं वाटलं होतं की त्यांनी फक्त मेसीला सेंट्रल पॉइंट ठेवला होता आणि अख्खी टीम त्याच्या अराउंड खेळत होती. सराउंडिंग. पण आय थिंक दिस इज हाऊ दी अर्जेंटिना हॅज बीन प्लेइंग. म्हणजे अर्जेंटिना किती म्हणजे वर्ल्ड कप किंवा त्यांच्या कॉन्मेबॉल चॅम्पियनशिप मध्ये पण असेच खेळत होते. येस, पण पुढे जाऊन पण अशा सिच्युएशन येतील किंवा की आता सध्या अल्जेरियाची टीम थोडीशी वीक होती आणि Weak होती. त्यांनी ते ट्रॅक नाही करू शकले मेसीला. नाही करू त्यांनी जो एक एक्स्ट्रा माणूस चढवला होता मेसीवरती, तो त्यांना कामालाच नाही आला. पण जेव्हा पुढे मोठ्या टीम येतील, राउंड ऑफ 16, राउंड ऑफ 32 मध्ये जेव्हा मोठ्या मॅचेस येतील, तेव्हा मेसीला अडवण्यासाठी ऍटलीस्ट 1 किंवा 2 माणूस ते लोक लावून ठेवतील आणि तेव्हा कोणाला तरी पुढे येऊन दाखवावं लागेल, जो काम डी मारिया करत होता. डी मारिया. एक आउट ऑफ कॉन्टेक्स्ट कोणीतरी एक येतो आणि मेस्सीवरती अवलंबून राहू शकत नाही अर्जेंटिना टीम. करेक्ट. सो तो एक पॉइंट फक्त मला असं वाटलं. फ्रान्सच्या मॅचच्या अगेन्स्ट मध्ये पण मागच्या वर्ल्ड कपच्या वेळी डी मारिया वॉज आउट ऑफ सिलेबस. येस. मेस्सीकडे जास्त वेळ बॉलच नव्हता. येस. मेस्सीला 3 लोक मॅनमार्क करत होते. येस. 2018च्या जर्मन फायनल मध्ये सुद्धा मेस्सीकडे बॉलच आला नाही. लोक बोलत होते मेस्सी आहे का, कारण का त्याला 3 लोक मॅनमार्क करत होते. अर्जेंटिनाचा हाच एक प्रॉब्लेम आहे की जर मेसीला कोणी मॅनमार्क केलं तर त्यांच्याकडे अल्टरनेट कोणी उरला आहे का. दिस इज माय सेकंड क्वेश्चन. येस. ऑल्टरनेट उरला आहे का हे आपल्याला पुढे समजेल. बट ऍट दिस पॉइंट मला असं वाटतं की थोडंसं मेसी शिवाय थोडासा विचार करायला सुरुवात केली पाहिजे अर्जेंटिनाने. कारण तेव्हाच समजेल की जर मेसी खेळला नाही तर ही अर्जेंटिनाची टीम पुढे कितपर्यंत पोहोचेल. पण दे हॅव त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत. जुलियन अल्वारेज आहे. ऑफकोर्स त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत, बट जे काम मेसी करतो ते काम नाही करू शकत ना कोणी. आणि लुतारो मार्टिनेजला मध्येच का सब केलं, मला ते एक सरप्राइझिंग होतं माझ्यासाठी ऍक्च्युअली. त्याला सब का केलं याच्यापेक्षा मला असं वाटलं होतं की त्याला स्टार्ट काय केलंय. कारण मला असं वाटलं होतं की जुलियन अल्वारेज जी हवा चालू आहे हवा जुलियन चालू अल्वारेजची आहे सगळीकडे, हो. मला असं वाटलं की बाय डिफॉल्ट तो कन्फर्म स्टार्टर आहे. बट Starter. स्टील ऍट द सेम पॉइंट वेगळा काहीतरी विचार चालू होता अर्जेंटिनाच्या टीम मध्ये. स्कॅलोनीचं एक माइंड शार्प आहे. माझ्या मते तरी असं तरी मला वाटतं की जुलियन अल्वारेज आणि त्याचे जे एक्के आहेत
येस. त्यांना आत्ताच नाही ग्रुप स्टेज मध्ये Yes. उतरवतील हे लोक. आणि मला सुद्धा मॅच बघताना असं वाटलं की थोडस त्याने हातचं राखून ठेवलंय. हो, कदाचित तो कन्झर्वेटिव्ह त्याला सगळे खेळले, आपले पत्ते टाकायचे पत्ते टाकायचे नाहीये. नाहीयेत. त्याच्यामुळे त्याने ही टीम खेळवली आणि हे असं खेळवलं. आणि ऑब्विस मेसीनी अख्खी रोड मॅप काढून ठेवली त्या मॅच मध्ये. 3-0 झालेत, संपला विषय. येस. आता याच्या पुढे जरी अल्जेरियाने एक गोल मारला तरी काहीच फरक पडत नव्हता. पण मेसी काय खेळलाय यार. मेसी काय खेळलाय? मेसीचा पहिला गोल, दुसरा गोल आणि तिसरा गोल, हो, चौथा पण गेला असता पण तो गेला नाहीये. ही हॅट्रिक इट्स डिबेटेबलच नाही होऊ शकत आता की ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम कोण आहे. कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कळवा आम्हाला की तुमच्या आणि मते काय आता होईल. सध्या या पॉइंटला मेसी हा वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त गोल मारणाऱ्या टॅलीमध्ये 1 नंबरच्या रँकच्या क्लोज मध्ये आलेला आहे. आता 16. फक्त क्लोज मध्ये आलेला आहे असं मी म्हटलं कारण कारण का की नावच आहे फक्त क्लोज close आहे. 1 नंबरवरती क्लोजच बसलाय आणि त्याच्या क्लोज मेसी आलेला आहे. टाय झालीये ऍक्च्युअली बघायला गेलं तर. आणि ते इझिली निघून जाईल कारण का क्लोजे हा 2006लाच की 12लाच रिटायर झालाय का 14ला रिटायर झाला आय गेस. हा. आफ्रिका नंतर कदाचित ते रशियामध्ये 2018 मध्ये तो खेळला होता ना. 2018 मध्ये हा, क्लोजे खेळला होता. जो वर्ल्ड कप झाला होता मारिओ ओके. गोट्जेवाला त्याच्यामध्ये तो खेळला होता. त्याच्यामध्ये होता. ओके. तर क्लोजे वन ऑफ माय फेवरेट स्ट्रायकर्स ऑफ जर्मन बाय द वे. माझा खूप आवडीचा आहे क्लोजे. आणि क्लोजेची सेलिब्रेशन कोणाला आठवते का? तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाका. Yes. आय थिंक इट्स व्हेरी आयकॉनिक, दी फ्रंट फ्लिप. येस. पण त्याचे पहिला गोल, दुसरा गोल, तिसरा गोल काय असं वाटतं तुला की या वर्ल्ड कप मधला गोल्डन बूट? गोल्डन बूट 9.7 स्टार मिळाले त्याला रेटिंग्स. अर्लिंग हालांड 9.0, किलियन एम्बापे 9.0, मेसी 9.7. गोल्डन बूटला अरे अजून बुडे में और जान बाकी है. आजचा दिवस हा मेसीचा दिवस आहे म्हणून दिवस. आज संपूर्ण दिवसभर सगळीकडे मेसी दिसणार आहे आणि वेल डिझर्विंग ऑफ वेल कोर्स. डिझर्विंग ऑफकोर्स. इथे अनबायस्ड ओपिनियन आहे. येस. स्कोर कार्ड तुमच्या समोर आहे. परफॉर्मन्स तुमच्या समोर आहे. कारण तुम्ही काढा शोधून की ह्याला आम्ही कसं डिस करू शकतो, पण नाहीच करतायत मित्रांनो. या गोष्टीमध्ये आहेच टॅक्टिकल अनालिसिस काहीच नाही एव्हिडेंटल करू आहे. शकत. काहीच करू शकत. एव्हिडेंटल आहे ही पूर्ण गोष्ट. 3 गोल मारले आहेत पहिल्याच मॅच मध्ये. काय म्हणावं त्या माणसाबद्दल. हॅट्रिकने सुरू केलेला आहे त्याचा वर्ल्ड कप कॅम्पेन आणि असं वाटतंय आता की वर्ल्ड कप सुरू झालाय. वर्ल्ड कप सुरू झालाय. म्हणजे मला आधी वाटलं होतं ब्राझील मोरोकोच्या मॅच मध्ये वाटलं होतं वर्ल्ड कप सुरू झालाय. आज वाटलं की भाई शेर की एंट्री हो गई है. सो म्हणून मित्रांनो आम्हाला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा ही रील. आणि तुमच्या रायव्हल टीम बरोबर फॅन बरोबर सुद्धा. आणि त्यांनाही कळवा की आमचं मत काय आहे. तुमचंही मत तुम्ही नोंदवा कमेंट सेक्शन मध्ये. कशाला थांबलेत? बघा पटकन. काय मॅचेस चालू आहेत दमदार. म्हणजे झोप उडते. खाल्लं नाहीये कोणी. तू पण नाश्ता केलाय का? हो. आम्ही पण नाश्ता नाही केलाय. डायरेक्ट जी मॅच झाल्यानंतर डायरेक्ट आम्ही शूटला बसलोय. परफॉर्मन्स परफॉर्मन्स बघून एनर्जी आलेली की भाई तो केवढं करू शकतो तर आपण काहीच नाही. सकाळी जे 9 to 6 जॉब करणारे आहेत ते 6:30ला मॅच जी सुरू झाली त्याच्यानंतर जे एनर्जीने आज पहिल्यांदा जातील ऑफिसमध्ये त्यांना आज मजा येणार आहे. त्यांचे बॉस आज विचारणार आहेत की बाबा आज कसली एनर्जी? मग ते लोक सगळे हेच बोलणार आहेत की आजची एनर्जी मेसी एनर्जी आहे. मेसी. सो ही होती व्हिडिओ आजच्या मॅचच्या रिव्ह्यूची. आता थोड्याच वेळात एक प्रेडिक्शन व्हिडिओ सुद्धा येणार आहे येणाऱ्या मॅचेसची. तोपर्यंत आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गोल पोस्ट मराठी, आपला फुटबॉल, आपली भाषा.